हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आता जस्ट क्लासला जाऊन आली आहे. प्लस आज संकष्टी होती तर बाप्पाच्या मंदिरात सुद्धा जाऊन आली. आणि आज सकाळ सकाळी 5 वाजता मला वाटते 5 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत भरपूर धोधो पाऊस पडलाय. आणि मी जाम खुश आहे कारण पाऊस पडला की मला खूप मज्जा येते. पाऊस पडल्यावर आनंद यासाठी होतो की मला ते पावसातलं ते वातावरण खूप आवडतं. आणि दुसरं कारण म्हणजे बाप्पा येणार असतो. त्यासाठी मी खूप एक्साइटेड असते कारण की बाप्पा येणार असतो तर त्याची मला खूप हे असते की आता पाऊस आला तर आता बाप्पा येणार. तर मला त्याचा खूप आनंद असतो. त्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. आणि मला पावसामधलं ते वातावरण मेन म्हणजे खूप आवडतं. आणि म्हणून मला पाऊस जास्त आवडतो. तर आज मी जाम खुश होती सकाळी पाऊस पडला. तर मी तुम्हाला दाखवते पाऊस कसा पडलेला ते. आणि आज मी दिवसभरातून काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. सो तुम्ही आज बघा आणि आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काल ॲक्च्युली व्हिडिओ पोस्ट करायची होती पण इतके प्रॉब्लेम आले काल मला काय मी एडिटिंगला बसलेली, एडिट केली व्हिडिओ आणि पोस्ट करायच्या वेळेस मी जेव्हा व्हिडिओ चेक केली तेव्हा माझ्या व्हॉईसचा आणि मी जे बोलते म्हणजे माझ्या हावभाव किंवा माझ्या लिपसिंगचा प्रॉब्लेम होत होता खूप. मी किती ट्राय केलं एडिट करताना की असं केलं, तसं केलं पण होतच नव्हतं. तर मग शेवटी मग मी म्हटलं की जाऊ दे उद्या करीन. कालचा दिवसच खराब गेला माझा. बीचवर त्याने मज्जा केली, पण घरी आल्यानंतर जे मी एडिटिंग करायला बसली त्याच्यानंतर जे झालं, त्याच्यानंतर मग माझा मूडच गेला. नंतर मी विचार केला की जाऊ दे, आजचा दिवस सोडून देते आणि मग उद्या एडिट करते. सो मी आज एडिट केला आणि मग ती पोस्ट केली व्हिडिओ. तर एक व्लॉग लेट आलाय. सो आजचा व्लॉग उद्या येईलच, पण एक व्लॉग लेट आलाय कारण खूप प्रॉब्लेम होत होते. आणि असे प्रॉब्लेम होतात, बऱ्याचदा होतात. त्यामध्ये खूप मग टाईम पण वेस्ट होतो आणि केलेली मेहनतसुद्धा वेळ जाते. पण ठीक आहे, सुरुवात आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. तर आज मी तुम्हाला दाखवीन की मी काय काय करणार आहे. सो तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला माझा व्लॉग आवडत असेल तर नक्की सांगा. आणि आता भेटूया थोड्या वेळाने. मी जरा चेंज करते, फ्रेश होते मस्त. मग आपण भेटूया. तर गाईज आज मी हे आउटफिट घातले आणि खूप मस्त आहे. सो आज हे घालून गेली होती मी क्लासला. आणि मला असं छान तयार होऊन क्लासला जायला खूप आवडतं. मला त्याचं झोपेमधून उठून गेल्यासारखं जायला अजिबात नाही आवडत. सो मी अशी मस्त मस्त कपडे घालते आणि मग क्लासला जाते. तर भेटते आता थोड्या वेळाने तुम्हाला. हे गाईज, तर मी आता माझी सगळी दिवसभरातली कामं राहिली तर ती करणार आहे. आणि आता मी त्याच्या आधी मी माझ्या चेहऱ्याला राईस वॉटर लावणार आहे. सो तुम्हाला मी ते दाखवते. आणि मग बाकी सगळी कामं जी काय राहिली आहेत, बाहेरचे कपडे काढून सगळं 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 राहिले. मी काहीच नाही केलं आणि मी झोपली होती. तर आता पटापट आवरते कारण मम्मी नाही आहे. मम्मी यायच्या आधी मला आवरायचं आहे. नाहीतर मग माझं काही खरं नाही. तर मी आता पटापट आवरते. आणि त्याच्या आधी तुम्हाला रोज वॉटर आपलं राईस वॉटर जे लावायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर जसं की मी तुम्हाला बोलली की आता मी राईस वॉटरने हे करणार आहे, लावणार आहे चेहऱ्याला. तर त्याच्या आधी मी चांगला फेस धुवून घेतला कारण की कुठचे पण गोष्ट लावायच्या आधी फेस चांगला धुवून घ्यायचा. सो आता मी धुवून घेतलाय आणि आता मी ते लावते. हे आहे राईस वॉटर आणि आता मी हे लावते, तुम्हाला दाखवते. हे असं घ्यायचं. हे असं
असं मस्त लावून घ्यायचं पूर्ण फेसला. तर बऱ्याचदा हे करतात. खूप लोकांची व्हिडिओ मी अशी बघितली आहे की जे आधी एक दिवस भिजत ठेवतात तांदूळ आणि दुसऱ्या दिवशी हे करतात, ते पाणी लावतात चेहऱ्याला. पण मी जेल बनवते. हे असं जेल दिसतं असं. ते जेल मी लावते आणि ते बनवते आणि मी तुम्हाला दाखवीन त्याची प्रोसेस कशी आहे जेल बनवायची. मग मी असं बनवून असं जेल लावते. जसं एलोवेरा जेल तसंच हे जेल मी बनवते आणि लावते. हे प्रॉपर जेलसारखं दिसतंय बघा. अजिबात पाणीसारखं दिसत नाहीये. प्रॉपर जेल दिसतंय. असं जेल बनवून आपण आरामात 4-5 दिवस लावू शकतो. एवढं मस्त असतं हे. पण त्याच्यावर ठेवू नका, नंतर ते खराब होतं. पण 4-5 दिवस तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. पण रोज लावा. झोपायच्या आधी. मी आता थोडं लवकर लावलंय. आता हे मी लावलंय आणि आता मी पटकन सगळी कामं आवरते, कारण की मी जसं बोलली की मम्मी यायच्या आधी मला कामं आवरायची होती. सो आता मम्मी यायच्या आधी मी आवरते. मग आपण परत भेटूया. राईस वॉटर लावून झालंय आणि हे बघा ही सगळी कामं करायची राहिलेत आणि वाजलेत किती ते पण तुम्हाला मी दाखवते. हे बघा 6 वाजून गेलेत आणि आता मम्मी येईल आणि जर तिने हे बघितलं तर माझं काय खरं नाही. सो मी आता आवरते. ते पाणी लावलंय चेहऱ्याला, तुम्हाला मी दाखवलंच. बेडरूममध्ये पण दाखवते, एक मिनिट. हे बघा बेडरूममध्ये पण सगळं आवरायचं आहे. म्हणजे इथे अर्ध तर मी आवरलंय, पण मगाशी जसं मी दाखवलं तसं तर सगळं काढून इथे टाकलंय. फक्त आता घडी करून आतमध्ये टाकायचंय. बाकी तर इथे पण मी बऱ्यापैकी आवरलं. हॉलमध्ये पण खूप पसारा होता, तो पण मी आवरला. फक्त आता भांडीचं आणि तिथलंच आवरायचंय जास्त करून. हे तर मी मम्मी आल्यावर पण करू शकते, पण ते नाही करू शकत कारण मम्मी आली तर माझं काही खरं नाही. तर आता मी पटकन आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तर झालेत सगळं करून आणि मम्मी आणि आली घरी. तिला काही यायच्या आधी मी कसं पण करून कंप्लीट केलं हे. बाकी बाटल्या भरायच्या बाकी आहेत, ते भरीन. बाकी हे भात ठेवलाय आणि जे की मी रोज जेल बनवते आपलं ह्याचं भाताचं, तर ते असं बनवते. भात लावला ना की तो शेवटी झाला की पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये त्याचं पाणी काढून ठेवायचं. 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग नंतर त्याचं असं जेल तयार होतं. मग ते जेल आपल्या फेसला लावायचं. तर मी हे तर झालं ना की हे पाणी काढून घेणार आणि मग ते जेल 2 दिवस ठेवणार फ्रीजमध्ये. मग त्याचं असं मस्त जेल तयार होईल, ते मग मी लावणार. असं 2-3 दिवस सतत केलं की फेसमध्ये खूप फरक दिसतो. सो आता मी बाकीची कामं करते, तुम्हाला भेटते. झालेलं आहे आणि त्याचं मी हे पाणी काढून ठेवलंय, दिसतंय हे. तर हे पाणी मी काढून ठेवलं आणि आता हे 2-3 दिवस मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग चौथ्या दिवशी फेसला लावणार. तर हे 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं ना की त्याचं असं जेल तयार होतं, जे की मी आता लावलेलं मगाशी तुम्ही बघितलंच असेल. तर हे असं जेल तयार होतं. मग हे मी लावणार 2-3 दिवसांनी. बाकी आता मी तुम्हाला माझा फेस दाखवते की कसा दिसतोय सुकल्यावरती. हो गाईज, हे बघा सुकल्यावरती हे असं दिसतं. ह्याला पण जसं फेस पॅकचं मी तुम्हाला सांगितलं, तर ह्याला पण जास्त सुकायला द्यायचं नाही आणि सुरकुत्या पडायला द्यायच्या नाही. हे एवढं असं झालं ना, सुकलं ना की लगेच वॉश करायचं आणि वॉश करताना सुद्धा थोडासा ओला हात घेऊन स्क्रब करायचं असं चेहऱ्याला व्यवस्थित आणि मगच धुवायचं ते. त्याच्याने मग व्यवस्थित होतं. ते आता मी धुते आणि मग तुम्हाला दाखवते. तर गाईज मी आता फेस धुवून घेतलाय आणि हा फेस असा दिसतोय. तसं छान मस्त धुवून घेतलाय फेस. आणि आता बघा
काय फरक दिसतोय तुम्हाला फेसमध्ये माझ्या? तर मगाशी जेव्हा व्हिडिओ चालू करायच्या आधी फेस एकदम वेगळा दिसत होता आणि आता अजून थोडासा चेंज आला आहे. असं मी 2-3 दिवस केलं की अजून चेंज येईल फेसमध्ये. सो तुम्हीसुद्धा ही रेमेडी नक्की ट्राय करा. बाकी आता मी माझी बाकी जी काही छोटी-मोठी कामं तिथं केली. आता जेवणाची तयारी करते. सो ती करत असताना मी तुम्हाला दाखवीन. तर आपण भेटूया परत थोड्या वेळाने. तर गाईज मी आता हे पीठ मळलंय. हे आहे मैद्याचं पीठ आणि त्या दिवशी ज्या पोळ्या पेंडिंग राहिल्या होत्या ना, तर त्या मी करते आता. मम्मी बोलली की मैद्याच्या पिठाचं कर. त्या दिवशी गव्हाच्या पिठाचं केलेलं पण ते झालं नाही. तर आता मैद्याच्या पिठाचं करते. तर आता बघूया होते का. तर आता अर्ध झालं की मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा हे असं बनवलंय आणि कसं बनवलंय. तर त्या पिठाचं हे असं मस्त कुरकुरीत बनवलंय. त्याला असं खायला लय आवडतं. तर आता झालंय बनवून. आता जाताना मग वहिनी घेऊन जाईल. तर आता माझी सगळी कामं बाकी आहेत ती करते मग तुम्हाला भेटते परत. सो गाईज फायनली सगळी कामं झाली आहेत आणि आज ते पापड जे बनवायचे होते ते फायनली बनवलेत मी दादासाठी आणि आज बरं वाटलं कारण फायनली ते बनवून झालेत आणि आज फेल नाही झालेत. तर आता वहिनी जाईल तेव्हा जाताना त्याच्यासाठी घेऊन जाईल. तर आज मी तुम्हाला दाखवलं एक रेमेडीसुद्धा तुम्हाला दाखवली, तुमच्याशी शेअर केली. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आहे. आणि आज मी खरं तर कामं आणि दाखवणार होती, पण रोजची कामं आहेत तीच तीच काय दाखवणार ना सारखी. तर मग म्हटलं की आज पुऱ्या बनवणार आहेत, सो त्या दाखवीन. तर तुम्ही पण ते ट्राय करू शकता. मैद्याचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये जिरं, ओवा आणि सगळे मसाले घालायचे म्हणजे आपलं मिरची पावडर, हळद आणि अजून भरपूर जे काही मसाले असतील ते घालायचे, मिक्स करायचं आणि मग ते कट करून तळून टाकायचं. सो तुम्हीसुद्धा हे ट्राय करू शकता आणि खूप छान लागतात खायला आणि त्याला असं सगळं आवडतं सुद्धा खायला. तर फायनली बनवून झालं आहे. तर आता खूप थकायला पण झालं कारण की खूप वेळ गेला कारण खूप पीठ होतं. तर बनवेपर्यंत थकली. तर आता आम्ही झोपतोय. जेवण वगैरे सगळं झालंय. तर आता मी झोपतोय. तर आपण भेटूया उद्या नवीन व्लॉगसकट. जर तुम्हाला आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया. बाय.